गणपतीला एकदंत हे नाव कसे पडले? ब्रह्मवैवर्त पुराणात दिलेल्या माहितीप्रमाणे एकदा भगवान परशुराम आपल्या इष्टदेवतेला म्हणजेच भगवान शंकरांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर येतात। त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत असतात। ते देवी पार्वतीला श्रीरामांची कथा ऐकवत असतात। कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून ते गणपतीला आज्ञा देतात की कोणालाही गुहेत आत सोडू नये। पित्याच्या आज्ञेप्रमाणे गणेश परशुरामांना भेटण्यासाठी अडवतात। भगवान परशुराम श्री गणेशास समजवण्याचा बराच प्रयत्न करतात, तरीसुद्धा गणेश परशुरामांना महादेवांची भेट घेण्यास अडवतात। तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित होतात। शेवटी भगवान परशुराम आणि गणेश यांच्यात घनघोर युद्ध होते। युद्धात गणपती बाप्पांचा एक दात तुटतो, त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळाले। ही बातमी भगवान शंकरास समजल्यावर ते बाहेर येऊन परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं। तेव्हा पार्वतीला बातमी समजते। त्या क्रोधित होतात। पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान परशुराम गणेशास वरदान देतात की आता श्री गणेश एकदंत नावाने ओळखले जातील।